आपला जिजुरे घोडे मित्रांनो, आपला बेवादाजी म्हणला व्हिडिओ काढतो घोड्या बस. मग काय मित्रांनो, व्हिडिओ काढायचं म्हणले आपण सुट्टी देतोय, बसलोय कस काय आपला घोडा. आपण पोचलोय आपल्या मेंढरापाशी घोडी घेऊन. तर हो का ही सगळी गँग. अण्णा अण्णा कस काय प्रवास वाटचा मग? बरं बाबा. अरे कसं काय बघा, आपल्या मलुता त्यांची पोरगी, नाव काय व्हायचं? अभिवादाजीने आपली घोडी घेतली ते का कशी चालले ते तागडाक तागडाक, नाही तर नुसतं यकार घालावत्यात. काय हो मत आहे काकू? दादांना काम लागले आता घोडी न्यायचं का? दोन्ही नागपुरात जर उतारली तर ही गिळती. आता ही मग तोंडाची त्याने गिळती, पण एक नागपुरीत थोडं हायची. आपण गिळली ना, गिळती तरी थोडं हायच. आता हे जे ठीक आहे पुन्हा ह्याच्यात बिया. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आजचा आपला वाडा म्हणजे आज आपल्या मावळाला पोचलच आणि आजचा प्रवास एकदम खतरनाक असणार आहे. आज मित्रांनो आपली मेंढर बिंढर बी आपण धुणार आहे तळ्यात आणि घाटातला प्रवास असणार आहे. तर कशी आपली घाटातनं गोडी जातात, आम्ही मेंढर बिंढर कशी काय नेतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग मित्रांनो, या थाप्यावरती आपला सगळ्यांचा आजचाच मुक्काम, शेवटचा नाही का. सगळेजण एकत्र येतात. तर पडेल बी आपली 2-3 खांडे आहेत, आडेल ही आपली 2 खांडे आहेत आणि सगळ्यांचा वाडा हो का. कसं सगळीजण आता एकत्र गाठी बिठी आजच मित्रांनो. आता पांगली की नंतर कधी गाठी पडतात आणि काय काय माहीत नाही. तर आता सगळ्यांची आपण गाठ बीट घेऊ आता हळूहळू. हा म्हातारी आहे, चालल्यात का भाकरी? चाललेत बा हो का, भाकरी चालल्यात आहे सकाळ सकाळ. आज शेवटचा दिवस हा एकत्र वाड्याचा. होय, एकत्र वाढायचा आजच आहे बाबा शेवट. आता परत कधी गाठी पडत्यात ते काय माहिती. आता पार आखाडात आखाडातच गाठी, त्या बी पडल्या तर पडत्यात, नाही तर नाही. काय बाप्पा, आखाडाला बी गाठी पडल्या तर पडत्यात. आता जिथे आपलं मार्गाने जाणार, जसा चारा असेल तसा. आपल्या लक्षाय काकू चालय का देवाची पूजा? चालली ना बाबा. हो का, हे आपलं देवाची सकाळ सकाळ पूजा करायला लागत्या. हो का, हे आपल्या लक्षाय काकू. आता स्वयंपाक झाला का नाही अजून? स्वयंपाक झालाय मित्रांनो. स्वयंपाक विपाक करून आपलं वाईज देवाचं नेटवर्क सकाळीच पूजला असतील ना. आता भरून ठेवते काय? हो का, देव आपलं भरून ठेवते, ते सगळं व्यवस्थित करतात देवाचं काम. अण्णा अण्णा कस काय प्रवास वाटचा मग? बरं आहे बाबा. बरं आहे ना? दमताय का चालून चालून? दमताय का चालून? काय होते बाबा, आज जाईल मावळाला मेहरू. मित्रांनो, गार तर एवढं लागतंय ना, काय बोलायलाच नको. लय गार बिर लागते. आपली सगळी मेंढर का इथं यांची डागारीच्या कडेला आहेत. आणि हे आपल्याला काय म्हणते बारक बाळ. अरे कसं काय बघा, आपल्या मलुता त्यांची पोरगी, नाव काय व्हायचं? नाव काय? हा, दिदा. आणि तो पण नाव काय ठेवले? दिदा आपण म्हणतो, दुसरं नाव यांना बी माहित नाही. पण दिदू, अय दिदू, दिदू बघा कशी बघते मित्रांनो निहार आपल्याक. रडत बिडत नाही ना? नाही रडत नाही मित्रांनो. बघा एकदम हुशार पोरगी. रंगा म्हात्रे आहे. काय हो, गार लागते का? काय होते, लय हिवाळ्याचं लय गारठा या. त्यांचं बी चाललंय आपलं. काय घातलंय इथं चुलीवशीच आहे बेसन. मित्रांनो या ठिकाणी बघा आपलं बेसन. कसं काय बेसन आपलं स्वयंपाक करते ते आपल्या रंगामध्ये. त्यांचा स्वयंपाक चाललाय, त्यांचं बी देव पुजले ते काय. तर आपल्या देवाची पूजा सकाळ सकाळ असते. हे कोणती देवी हो? ही हा नागाय. आणि ते ताट काय याचे? आंबाबाईचं ताट आहे मित्रांनो. तर आपलं बेसन व्हायचं नीट हलवून बिलवून घेते ते. मित्रांनो, तुम्ही आधी एक क्लिप पाहिली असेल. त्या क्लिप मध्ये मित्रांनो आपली कुत्री रात्री इतकी भुकत होती ना, वाड्याक पळायची, माघारी पळायची, म्हणजे लय भुकायची. त्यानंतर आपली बॅटरी दाबली नाही का,
मग दादांनी वाईस आरोळी बिरोळी दिली. त्यानंतर मग थोडी थांबली, पुन्हा भुकायची. अख्ख्या रातभर कुत्री भुकत होती. त्याकरता आकडेवरती आपले बॅटऱ्या चार्ज करायला लागतात. त्याकरता सकाळ सकाळ आपलं आकडे बिकडे बी घेतले टाकून या ठिकाणी. आपली आता वाड्यातनं मेंढरं सोडले ते मित्रांनो. हो का, इकडं कसं आहे गावात बिवात मावळात एकदम असं म्हणजे गावात मोठं झाडं झुडपं निसर्गरम्य वातावरण असते. आणि दादा गेले ते जरा घरी. तर मित्रांनो आज आपली मेंढरं बी नानायचे ते कातरल्यानंतर ते तेल बिल अंगावर राहतं मेहराच्या आणि काळी पाडतात मेहरं. त्याकरता धुवून काढायला लागतात. तर आज आपली मेहरं बी धुणारे आपण. जर आपल्या आता वेळ गावला ना तसं मेंढरं नांदताना शूटिंग काढायला तर तुम्हाला दाखवेल. नाहीतर मग आपलं तळबिळ केवढं आहे, कुठं आम्ही नांदणार आहे, जागा कुठली आहे, काय आहे ते संपूर्ण वातावरण पाहायला भेटेल. आपली मेंढरं चालवली ते धारणाव. इथं वर आपलं थाप्याचं धरण आहे आणि त्याच धरणाचा हा रस्ता आहे धरणाकडे जायला. तर आता आपण धरणावरती जाणार. मग तिथं जागा बघणार आपली मेंढरं नाहणार नेमकी जागा कुठं गावती या. तर दादा चालले ते मोहर, मी आपला माग. आणि आता दोघांना जुळते का नाही नानाय ते बी काय माहित नाही अजून. किती अडचण म्हणजे मेंढरं उभी राहतात का नाही, मेंढरं लय ताप देतात असं नानायच्या याच्या टायमाला. तर मित्रांनो आता आपली मेंढरं नाहनायची होती. पण आपलं जे वाड्यात होतं नातोदा त्या म्हणलं मेंढरं आता नका नाहू तुम्ही. कारण का तर मित्रांनो गार इतकं लागतंय ना, लय भरपूर प्रमाणात गार लागते, त्यातून दाईवर पडते. आणि नातोदा ते काय म्हटलं ते तुम्ही मेंढरं जर नाहली आणि त्यांचं ते अंग सुटसुटीत होईल नाही का, त्यांचं म्हणजे केस बिस मोकळे होतील, त्यांच्या अंगावर जे थोडंफार मळे त्याने आवळून धरले त्यामुळं एवढी काय ते गारठ्यात काय नाहल्यावर मोकळी झाल्यावर त्यांना लय गार लागेल. त्यामुळं कोणीतरी सांगितल्यानंतर ऐकावं लागतं. मग आपल्या दादांनी तसंच ऐकलं. दादा म्हणलं चालते आता नाही नानीत. मग नंतर मग गार कमी झाल्यावर नानू म्हणजे धुऊ मेंढरं नाही का, धुऊ असं नाहनायचं आम्ही नाहनायचं म्हणतो. तर मग ती कॅन्सल झाल्यामुळं मी आता घरी चाललोय. आणि घरी जाऊन आपलं मित्रांनो बिराड आता इथनं गाडीत, आता सगळ्यांची बिराड गाडीत जाणार आहे. त्यामुळं मग आपलं बी ठरलं आपलं बी गाडीत न्यायचे. तर आजचं बिराड आपलं गाडीत जाईल. आईने मला बिराड गाडीत न्यायसाठी बोलावले. पण आपलं मग बिराड कसं नेतोय, कुठं उतरवतोय ते सुद्धा वातावरण पाहायला भेटेल. आता मेंढराक तर नाही, कारण का तर बिराड न्यायचे. चला ह्यांच्यासारखी आपली सुद्धा घोडी मोकळी जाणार. बघा ह्यांची कशी मोकळी आहे टकाटक. मग याकार नको जायला आणि काय टेन्शन नको. आज आम्ही बी तुमच्या बरोबर आहे काय. हो चालतंय. नेतर ना आमच्या आईला. हो नेतो. चाललंय कोंबड्या बिंबड्या बांधायचं. हो का, कोंबड्या बिंबड्या सगळ्या अशा भरून बिरून घेते. धरायच्या थोड्याफार राहिल्या तो काही 2-4 राहिल्या ते, बाकी सगळे धरले ते. आणि आपलं बिराड बी आवरले. आता बिराड बी मांडायचे. बघा कोंबड्या सगळ्या धरती आहेत. हो का, यायला 2 कोंबड्या धरू लागले. बघा कसे या 2 कोंबड्या. आईने 2 धरले ते आणि मी 2 धर. आपल्या मांदाय काकूंची घोडी आता सगळ्यांचंच वाड गाडीत चालले मित्रांनो. लांबची मजल आहे. आपल्या मांदाय काकू आल्या ते. मग आज चालत जायचे काय मेंढरा बरं. मेंढरा बरं चालत. घोड्यांना बी आराम मित्रांनो आजचे दिवस. कारण का तर लांब जायचे ह्यांना तर मित्रांनो 8-9 किलोमीटर जायचे. आणि आपल्याला जायचंय बरं का. आपल्याला तसं आपलं 8-9 असेल, ह्यांचं 10-15 असेल किलोमीटर. तर आपल्या मांदाय काकू येतो का ह्या. आणि आपली तो का आई तिकडं लगाम घालते ह्या घोड्यांना. हो का, इकडं सगळी घोडी चालवीत. घोड्यांना आज असणार आराम. आईने हो का एकाला तर घातला. हो का, कसं लगाम काय इकडं उपारच्या सडकला बरं जाऊ नाही गावली फोन करा. आपली सगळी चालली मित्रांनो. सगळ्यांची घोडी मोकळी चालल्यात आहे. बघा पुढं बी चालल्यात आहे. आणि मध्ये आपण चाललोय. आपली घोडी मला भेट येते कारण का तर आई त्यांचं रोज बघते देखभाल. आई ती घोड्यांची देखभाल आई करते. मी आपला मोकळाच असतोय. पण आज आईला म्हणलं तू बिराड घेऊन जा, घोडी घेऊन मी येतो. कारण का तर शूटिंग काढायचे मित्रांनो. नियोजन उलट झालं. मला गाडीत जायचं होतं. दादा म्हणलेलं
पण नको म्हणलं, येडीवाकडी कशी का घोडी नेऊ, पण आज घाटात नाही यातनं जायचे. निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहायला भेटलं पाहिजे. अभिवा दाजीने आपली घोडी घेतल्या तेव्हा का कशी चालले ते तागडाक नाही तर नुसतं यकार घालावत्यात. काय हो मंदाय काकू, मंदाय काकू हसती तर हा आज लय मजा वाटते त्यांना. नुसती चालले तर दाना 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 दम खाईनात मित्रांनो. वज टाकल्यावर नुसती इकडं रेटणार तिकडं रेटणार, नुसती दाना 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 दाना. आपली गुढी आता आलेली आहे थाप्याच्या धरणावर मित्रांनो. हे सगळं थाप्याचं धरण आहे बाबा, किती मोठं आहे. एवढं मोठं थाप्याचं धरण. म्हशी कशा पावतीत आहे पड्याल, एवढा गारठा आहे राव हिवाळा, म्हशी पावतीत आहे तो का. बस 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 आता आम्हाला इकडं जायचंय. बाय बाय आता, बाय बाय करा, असं करा म्हणताय का असं करा, बाय बाय. हा आपला जिजुऱ्या घोड्या आहे मित्रांनो. आपला बेवादाजी म्हणला व्हिडिओ काढतो घोड्या बस. मग काय मित्रांनो, व्हिडिओ काढायचं म्हणले आपण सुट्टी देतोय, बसलोय कस काय आपला घोडा. आता ह्याचं नाव आहे जिजुऱ्या. एवढा घोडा बसून देतो बाबा, बाकीची 2 नाही देत. पण आता मस्तपैकी बसून नाही जाणार, चालतच जाणार आहे. आता व्हिडिओ पुरतं बसलोय. मेंढर गेले ते पुढं आपली, आणि ही आहे धरणावरी वाट मित्रांनो. ही आपला धरणाचा बांधारा आहे, आणि बांधाऱ्यावरून पडायला जायला वाटी. तर आता मेंढरा का जायचंय. मेंढरा आपली तरी तोका तिकडं दिसतात का नाही काय जण, बरीच पडेल गेलेत. तोका त्या शेंड्याला गेलेत पार. आपल्याला जायचे आता. ही आपली वाटेनी अडचण बिडचण लय, पण काय सांगावं आता कसं जायला गावते. फायनली आपल्या मेंढरापाशी घोडी पोचलेत मित्रांनो. जवळजवळ 2-2.5 किलोमीटर चालल्यानंतर आपण पोचले आपल्या मेंढरापाशी घोडी घेऊन. तर हो का ही सगळी गँग, हे 3 घोडे आणायचं काम होतं आपल्याकडं, आणि घेऊन आलोय आता त्यांना. बघा मेहर पडायला थांबले ते मेंढर. तर दादांनी लांब आणलेली चालनात बी पाण्यात नाहीत ना, तवा काढित होतो यांना, तवा काय शूटिंग घेता नाही आली. चालली आपली मेंढर मित्रांनो. का आता हिवाळीच वाटला मामा आले ते, त्यांच्या मशीनचं पडाक राखलेलं आहे त्यांनी. आपली कडकडनी गाड्यांनी रस्त्याने गेले, गाड्या बिड्या येते ते, त्यामुळे इकडंच आपलं वरून कडकडनी चाललोय बाबा. आता घोडी घेऊन मेंढर हाणायची कशी ह्याची चिंता पडली आपल्याला. आपलं भाताचं खसार मित्रांनो. भाताच्या खसारात आले ते का. भाताच्या खसारात मेहर पहिल्यांदीच हे पहिलंच भाताचं खसार गावले मेहराला चरायला. यात तर काय नाही, बांधाने ह्याने जारवाड बिरवाड चांगले. हा पुढं जे ढिगेत ना मित्रांनो, ते भाताचा बेळा. त्याला आपली गुरं अख्ख्या उन्हाळा खाते त्यांची. मग यांचा एक फायदा होतो, भात बी भेटतो खायला, आणि ते जे त्याचं जे आहे ना ते चौथा मागचा, त्याला म्हणतात भात्यान बी आपली गुरं अख्ख्या उन्हाळभर खात्यात. गुरं लय खात्यात त्याला. तर मर्याय माता मंदिर आहे मित्रांनो. का हे मर्याय देवीचं मंदिर आहे पलीकड. आणि आता थोड्याच वेळात घाट चालू होईल. आपली मेंढरं थांबले ते इथं घाटातनंच जाणार आहेत मित्रांनो, आणि ह्या देवीचं मंदिर लागतं, मग आपला खाली चालू होतो घाट. आपलं नाना आले तर योगा गाना नाना हा का आपलं नाना आले ते गाडीला ड्रायव्हर, आणि इथं आपली मेंढर आता घाटाला लागतील थोड्याच वेळात. मला एक मोबाईल घ्यायचा आहे तसला. मित्रांनो आपली मेंढर गेली मधूनच, आणि घोडी काय मधनं जाळवांडातनं जाणार नाही. तर का आपली सगळी घोडी रस्त्याने चालवले ते मी. हे आपली घोडी आहेत 3, आणि 3 घोड्यांना रस्त्याने जाळवांडातनं घोड्यांना काय शिरता येणार नाही, त्याकरता रस्त्याने चालवले. हो का आपला रस्ता आहे सगळा, नुसती पिळणं आहेत घाटातल्या रस्त्याला. मेहर डोंगरातनं येते ते आपली घोडी वाटणी पडेलून चालले ते ना मेंढर. आपली गेली मोर, ही आपले मलुता त्याची त्यांची येतो का मलुता त्या. तर मित्रांनो हो का आपल्या मावळात कशा झाल्या ते कंपन्या, मोठी MIDC बसली या. जिकडं बघेल तिकडं कंपन्या हो का. आपली मेंढरं आले तर आता थोड्याच वेळात खाली जात्याल, घाट उतरत्याल, म्हणजे थोडा घाट राहिलाय. चला हो का लांब जायचे अजून मित्रांनो खाली. घोडे आपले मोकळे, घोड्यांना आज आराम आहे, घोड्यांना भारी वाटते व्हायच. दादांना काम लागले आता घोडी न्यायचं हो का. घाटातनं खाली अशी घोडी घेऊन जायची आपली. हा आलोच
काठाने चालून चालून दमलेले मेहरांना मित्रांनो पाण्यावर बघा पाणी प्यायला मिळाकले ते नसती काठाने चालून चालून दमली फार आता नाही का कुठं धरणाव पाणी पिलती सकाळी आणि डायरेक्ट आले ते आता गाठाखाली इथं वाईस पाणी असते तिथं पाणी पिते ते घोडी बी आणल्या ते का घोड्यांना बी पाण्यावर आणले घोडी चालनाच मित्रांनो पाण्यावर घालावते ते दादा त्यांना ही दोन्ही नागपुड्यात जर उतारली तर ही गिळती आता ही मग तोंडात गेली त्याने गिळती पण एक नागपुडीत थोडं हायच ती आपण गिळली ना गिळती तरी थोडं हायच आता हे जे ठीक आहे पुन्हा ह्याच्यात बिया दोन्ही द्यायला दोन्ही एकात गेलाय आणि एकात जाऊन पुन्हा मुखात गेलाय मुखात गेलंय तिथं हा मुखात गेलं तिशी नको लगाम काढ नको बुडायचा गावायचा नाही होय वर किसा बघून कुठं देतोय इकडून बघून घोड्याला खोडे का बघते ते खोड आहे की बरोबर सांग बरोबर का सांग नाही मग थोडं मागे गेलं तिथं हा बरोबर तरी कुठं सगळं नाही ना ते बी माझ्या गुडीचं तसं असं काय मित्रांनो या ठिकाणी काठीत मोहळे मोहळ हो का ते केवढं मावळ आहे बघा एवढं मोठं मावाळ पहिल्यांदाच बघतोय आपण वाडा हल्ल्यास आणि मेंढरा आले तर इथं चरायला दिसले आपल्याला मेंढरा इथं चरत्या ते मावळ वर शेरडा बिरडाने उठवलं की आपलं काही खरं नाही आपल्या मावळात आपला वाडा आलेला आहे आणि मित्रांनो हेच ती मोठाले पडकं तर ह्या पडकात आता मेंढर थांबले ते आणि आपलं बिराड बिराड कुठं पाडले काय आता मेंढरवाय चरून द्यायच्यात वाघर बिगर द्यायचे तर कुठं बिराड बिराड आहे आणि आज तुमच्यासाठी एक खुशखबर बी आहे ते बी दाखवतो तुम्हाला तर या ठिकाणी आपलं बिराड मांडलेलं आहे आणि बघा इथं आपलं बिराड पाठीमागं नाचतात याचं त्यांचं आई जरा वाईज पाणी बिणी भरते पाणी नाही आपल्याला ती पाणी भरते आई आणि हे आपलं बिराड इथं मांडले आता दिवस मावळत चाललाय त्यामुळं सकाळचं गार लागतं पाणी नाही हा सकाळचं बिलय गार लागतं पाणी हा मग काय गार लागतं मित्रांनो आताच गार लागायला सुरुवात झाली आयो का स्वेटर घालते आपली आणि आपली वाघर हिथंच बिराडाच्या मागं द्यायची आपलं नाटक ते बी पडेल तो का नातोता त्या आणि त्यांची बाय हे बघा पाजायसाठी नातोता त्या तर आता आपली वाघर बिगर दिलेली आहे मित्रांनो आणि आपलं दादा हो का दादा सांदा सांगते ते इथं आता वाघर देऊन झाले हे असं जॉईंट जिथं वाघर झाली त्याला सांदा सांदणं म्हणतात तर आपलं दादा हो का सांदा सांधून घेते ते दादा सांदा सांगताय काय सांदा सांगतोय ना हो का हे असं वाघरीचं मित्रांनो इथं जॉईंट झालं इकडून एक वाघर इकडून एक वाघर त्यामुळं तिथं संगम झाल्यामुळं ते सांधून घ्यावं लागतं नाही तर ते मोकळं राहते तर मित्रांनो या ठिकाणी आपलं बिराड आहे आणि आपला वाडा आपल्या मावळाला एकदम सुखरूप पोचला तर बिराड आईने गाडीत आणलेलं आई कसं आलं बिराड गाडीत त्रास नाही झाला एवढा रोजच्या पेक्षा कमी त्रास झाला आईला आज गाठाने मला सोबत नव्हतं ना कुणी हा सगळी गाड्यात नव्हती आपलं नव्हतं मग आपलं बी गाडीतच आणलं मित्रांनो तर बघा इथं आपला मावळाला वाडा आलेला आहे आणि दुसरी एक खुशखबर म्हणजे काय ती दाखवतो तर मित्रांनो दुसरी खबर म्हणजे हे जे कुत्र्याचं पिल्लू आहे मित्रांनो हे आपल्या इथं मी आपल्या मेंढराबरोबर आज आम्हाला गावलं आणि त्याला घेऊन आलो नाही का आपल्या मेंढराच्या तिथं आलतं मग त्याला घेऊन आलोय वाड्यावरती तर आता काय आहे मित्रांनो आपल्याकडे एक काळू आहे एक आपला पप्पू आहे आणि हे एक नवीन पिल्लू आणले तर ह्याचं आपण नाव काय ठेवायचं तर मित्रांनो ज्या नावाच्या सर्वात जास्त कमेंट असतील किंवा ज्या नावाच्या कमेंटला सर्वात जास्त लाईक असतील ते आपण ह्या पिल्लाला नाव देणार तर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त कमेंट करा आणि त्या एखाद्याचे जर कमेंट तुम्हाला आवडली तर त्या कमेंटला लाईक करा म्हणजे ज्याच्या कमेंटला लाईक ते आपण नाव बिव ठेवणार आणि काय नाव ठेवतोय ते ज्या कमेंटमध्ये जे येईल ना नाव चांगलं किंवा ज्याला जास्त लाईक असतील ते नाव आपण ह्याला फिक्समध्ये ठेवणार आपल्या भावाला आणलाय म्हणल्यावर त्याचं दूध पाण्याचं तर बघितलंच पाहिजे म्हणजे खाया पियाचं बघितलं पाहिजे तर मित्रांनो आपल्या कोकरे सगळे दूध करडं बिरडं प्याल्यामुळं दूध नव्हतं
तर आपल्या भाऊसाठी बघा एक दूध पिशवी आणली हो का, हे दूध पिशवी आणली एवढी मोठी. आणि आपलं दादा भाकर चुरते त्याला भाकर हे खायची सवय लागा म्हणून. भाकरीचा काला करतो ना त्याला व्हायचं. हा भाकरीचा काला आणि दूध व्हायचं ठेवलं म्हणजे मग ते बागल. हा मग काय. तर आपलं दूध आणि भाकरीचा काला आता त्याला द्यायचा आहे खायला. आपली भाकर चोरली आता हो का. आता हे भाकरीचा काला केलाय. हा आता ह्याच्यात दूध ओततो. हो का. आपल्या भाऊला दिले आता प्यायला हो का. कस काय पितोय गडी. त्याला अजून सवय नाही मित्रांनो, त्यामुळे आपलं वरच्यावरच पितोय थोडं थोडं हो का. तर मित्रांनो हा आजचा आपला मावळाला येण्याचा होता शेवटचा ब्लॉग नाही का. म्हणजे आपण मावळाला पोहोचलेलो आहे आणि येणार होतो, गाठात नाही येत ना, ते संपूर्ण वातावरण पाहायचं होतं तुम्हाला कसं येतोय काय. तर आपण सुखरूप मित्रांनो मावळाला पोहोचलेलो आहे आणि आता तुम्हाला हिथून मोर आपल्या मावळात आपण कोठे मेंढरं चारतोय, मेंढरांना काय खायला गावते आणि आपल्या वाड्यावरची रेसिपी ही तुम्हाला इथून पुढे बी चांगलं ब्लॉग पाहायला भेटतील. तर आजचा आपला हा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. ना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.